मी वारंवार सांगतो, भगवान श्रीकृष्ण जर कुणाला कळाले असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि शिवाजी महाराज जर कुणाला समजले असतील तर ते फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. इथल्या रयतेची अवस्था काय होती महाराजांच्या काळामध्ये? कुणी यावं टिकली मारून जावं, कुणी यावं बायका पळवून न्याव्यात, कुणी यावं भर तारवर आबरू उलटाव्यात, कुणी यावं उद्ध्वस्त करून टाकावं सारं. आक्रोश किंकाळी आरोळ्या उरलं होतं काय? जगण्यासाठी मरायचं, मरण्यासाठी जगायचं, एवढाच तर अट्टाच चालला होता. अशा एक जहागीरदाराचा पोरगा ठामपणे उभा राहतो, स्वराज्य उभा करायची महत्वाकांक्षा बाळगतो, पण नुसती महत्वाकांक्षा बाळगत नाही, आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करतो. हे होतंय का? कुठून कोण करतंय? आणि मग लक्षात येतं हे दर्यावरून लोक येत आहेत. ते अफगाणिस्तानातले, ते इराण मधले, ते इराक मधले, ते अरब, पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच, फिरंगी छतडावर थया थया नाचून जात आहेत. काही करू शकत नाही आम्ही. मग आम्ही जास्तीत जास्त जाऊ शकतो 5-6 मैल समुद्रात, पलीकडे जाईल आमचं धर्मशास्त्र मान्यता देत नाही. हे मात्र येत आहेत, पुरावर नाचतायत, निघून जात आहेत. आणि महाराजांनी विचार केला शांतपणे, आणि हिंदुस्थानातलं पहिलं आरमार शिवाजी महाराजांनी उभा केलं. पहिलं आरमार. स्वतःची गलबत तयार केली, दर्यात 5000 गलबत सोडली, आणि सरळ सांगितलं, मायनाक भंडारी, दौलत खान, दर्या सारंग ही जहाजं परत महाराष्ट्राच्या दिशेनं येता कामा नयेत. दर्या सारंग, परत जर ही जहाजं या मातीत दिसली तर त्याचं पाप तुमच्या माथी लागेल. आणि मराठ्यांची जहाजं त्या अरबांचा पाठलाग करत सुटली, सुसार सुटली, पार दर्यात मस्कत पर्यंत जाऊन भिडली. 200 जहाजं पकडली, 700 अरब कैद केले, बाकीचे तिथंच कापून काढले, आणि 700 कैद अरब महाराजांच्या सामने पेश केले गेले. महाराजांनी सांगितलं, आमच्या साताऱ्याच्या जवळ वासोट्याचा किल्ला आहे, अजून सुद्धा कोणी जात नाही तिथं. इतका भयानक आहे, म्हणजे एखाद्याला गायब करायचं असला तर तिथं नेऊन सोडा. अहो पाखरे फिरकत नाहीत, माणसाची बात सोडा. महाराज म्हणले या 700 अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा, आणि बस इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा, ही फक्त मेली नाही पाहिजेत. आणि महिनाभर मराठे मारत होते, इतके मारत होते, इतके मारत होते, इतके मारत होते, फक्त मरूच देत नव्हते. महिन्यानंतर महाराजांनी सांगितलं कोंडाजीला, कोंडाजी ते 700 अरब आता बाहेर काढा, त्यांच्या जहाजात बसवा आणि द्या त्यांच्या देशात पाठवून. कोंडाजीला काय कळेना, तो म्हटला महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? जाऊ दे रे. नाही पण महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? अरे तू जाऊ दे रे. नाईलाज झाला कोंडाजीचा. मग ते 700 सुजलेले अरब, अहो एकमेकाला ओळखत नव्हते हो, इतके सुजलेले, तो आमच्यातलाच का? बसवले सगळे, दिले पाठवून त्यांच्या देशात. पण कोंडाजीच्या डोक्यातला काही प्रश्न जाईना. त्यानं महाराजांना विचारलं, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? तसे महाराज म्हणले, कोंडाजी आता हे सुजलेले, हे एकमेकांनाच न ओळखणारे ह्यांच्या देशात जातील, ह्यांच्या प्रांतात पोचतील, ह्यांच्या गावी येतील, ह्यांच्या घरापुढं जातील, दारापुढं उभा राहतील, दार ठोठावतील, यांच्या बायका दार उघडतील, दारात यांना बघतील आणि म्हणतील आमचे हे घरात नाहीत, नंतर या. ह्यांच्या बायकाही कोंडाजी यांना ओळखायच्या नाहीत. आणि उद्या चुकून जर कोणी महाराष्ट्राकडे तिरक्या नजर निघाला, पहिला हा आडवा जाईल. कुठे निघाला? नको, महाराष्ट्राकडे नको जाऊ, अजिबात नको. काय टाप आहे परत माझ्या देशाकडे कोणी तिरक्या नजरेनं बघायची. हे प्रशासन राबवलं महाराजांनी. प्रशासन नाही 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सांगितलं, या देशाला, महाराष्ट्राला जमिनीवरनं धोका नाही, धोका समुद्रावर नाही. 26 अकराचा हल्ला झाला त्यावेळी आम्हाला कळालं, महाराज म्हणत होते ते खरं होतं, आता कळालं आम्हाला. मी गेली काही वर्ष ऐकतोय त्या अरबी समुद्रात महाराजांचं स्मारक होतंय म्हणे. ते तरी लवकर करा, किमान महाराज तरी समुद्रावर लक्ष ठेवतील. सगळ्यात मोठी शिवशाही कशाला हवी माहिती आहे? शिवाजी महाराजांच्या विचारांसाठी हवी आहे. जे शिवाजी महाराजांनी ओळखलं ना की माझ्या देशाला धोका कुठला आहे, माझ्या प्रांताला धोका कुठला आहे, मराठी माणसाच्या अस्मितेला, स्वाभिमानाला धोका कुठला आहे, तेच तर ओळखलं शिवसेना प्रमुखांनी. देश स्वतंत्र झाला, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आला. आता महाराष्ट्र भरभरून आनंदानं ओसंडून वाहेल आणि मराठी मन तगमगून उठतील, जगतील. अरे कोण स्वप्न मराठी माणसाची, पण फोल ठरली. मराठी माणूस मुंबईत आहे, पण मुंबईत मराठी पण कुठं आहे? मराठी पोरांना नोकऱ्या कुठं आहे? तिथं बेकारांच्या फौजा चोहोबाजूला, गर्दी दाटायची नुसती.
आणि मग शिवसेना प्रमुखांनी जगातलं पहिलं व्यंगचित्राचं मासिक काढलं, मार्मिक नावाचं, आणि लिहायला सुरुवात केली. अन्याय विरुद्ध मान झुकवणं रक्तातच नाही त्यांच्या. पेटून उठणं, सातत्यानं पेटवणं एवढंच माहिती आहे या माणसाला. आणि पहिलं शीर्षक लिहिलं, वाचा आणि थंड बसा. यादी दिली, किती 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 मराठी माणसं आहेत आमची या कंपनीत नोकरीला. एकही नाही, एक आहे, दोन आहे, 500 लोकात. 3 आठवडे सदर चाललं, नंतर नाव बदललं. वाचा, पेटून उठा. आणि माणसं पेटली. बघता बघता आसपास साहेबांच्या गोळा व्हायला लागली. काय काय करू काय. आणि मग महाराज साहेबांनी आदेश दिला, कानाखाली आवाज काढा. अहो, यड झाव्या हा शिवी सुद्धा अस्मितेचा हुंकार झाला. आणि कानाखाली आवाज काढा विकासाचा कार्यक्रम ठरला. एअरपोर्ट आहे मुंबईत, पण त्या एअरपोर्ट मध्ये मराठी माणसाला जागा नव्हती. हो, साहेबांना सांगितलं, एकही नाही माणूस आपला. साहेब म्हणले, आणा उचलून त्याला. आणलं उचलून. तो म्हटला, एअरपोर्ट माझ्या ताब्यात आहे. साहेब म्हणले, बरोबर आहे, एअरपोर्ट तुझ्या ताब्यात आहे, पण एअरपोर्टकडे येणारे सगळे रस्ते माझ्या ताब्यात आहे, तेवढं लक्षात ठेव. तेव्हापासून तिथं मराठी माणूस दिसायला लागला. दादा कोंडकेंचा चित्रपट लावत नव्हते हो थिएटरला. दादा कोंडके साहेबांकडे आले होते, आणा उचलून. 50 आठवडे चालला सोंगाड्या. परत तिथं थिएटर मालकाला सोंगाड्या करून टाकला. जे शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी केलं ना, तिरक्या नजरेनं नाही बघायचं. ते शिवसेना प्रमुखांनी आता केलं. शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी उभा राहिली. ती अशी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, सगळ्यात. आणि याच्याही पलीकडे मला आवर्जून, मी वारंवार ज्यावेळी विचार करतो त्यावेळी काही गोष्टी सहज लक्षात येतात. अहो, महाराज चालता चालता एखाद्याच्या खांद्यावर हात टाकायचे. हात टाकता टाकता त्याच्या कानात 4 शब्द सोडायचे. ज्याच्या खांद्यावर राजांचा हात पडला आणि ज्याच्या कानात राजांचे शब्द, तो माणूस मेला तरी मग फक्त शिवाजी राजांचाच बनून राहायचा. साहेबांनी तरी दुसरं काय केलं? ना तंत्राच्या ना यंत्राच्या, निव्वळ स्वतःच्या स्वरयंत्राच्या बळावर 45 वर्ष महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवलं. फक्त शब्द, फक्त बस. वनव्यासारख्या लाह्या लाह्या करत जाणारे शब्द, अंगारासारखे घुमत जाणारे शब्द, माणसाच्या काळजाला चिरत जाणारे शब्द. बस ते उभा राहिले की लाखोंच्या सभा सुरू व्हायच्या. ते चालायला लागले की लाखोंचे मोर्चे तयार व्हायचे. त्यांनी इशारा केले की देश ठप्प पडायचा. आणि ते बोलायला लागले की माणसं सळसळून उठायची.